मित्रांनो, आज आपण ज्या द्राक्ष बागेत उभे आहोत ती आहे पहिल्या वर्षाची सुपर सोनाका द्राक्ष बाग आणि बागेवरती प्रचंड असा लोड असल्यामुळं द्राक्षमणी गळ होत आहे. तर ही गळ का आणि कशामुळे होते आणि हे टाळण्यासाठी काय करावं या संदर्भात आपण आज शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी. आणि आज आपण ज्या द्राक्ष बागेत आलेलो आहेत ते आहे आकाश राजभाऊ शिंदे धामणगाव यांचे. वर्ष पहिलं आणि भरपूर असा माल बागेला धरल्यामुळं मण्यामध्ये स्टेम नेक्रॉसिस आणि मणीगळ ही समस्या जाणवत होती. आणि ज्यावेळेस ही समस्या जाणवायला लागली त्यावेळेस स्टेम नेक्रॉसिस वाढू नये म्हणून आता जास्त लोड असल्यामुळं प्रत्येक बगलेला किंवा गडापर्यंत अन्नद्रव्य जात नसल्यामुळं स्टेम नेक्रॉसिस हा प्रकार होत होता. त्याच्यासाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बोरॉन याचे स्प्रे वरून दिले, बरोबर ना आकाश? त्याचबरोबर मणी जास्त गळत असल्यामुळं प्रायोगिक तत्वावरती एक गाळ्यासाठी अर्धा ml प्लॅनोफिक्स घेतलं फक्त प्रायोगिक तत्वावरती. आणि त्याचा परिणाम काय झाला आकाश? त्या एक स्प्रे घेतला आपण अर्धा ml प्लॅनोफिक्स फक्त एक गाळ्याला, मणीगळ थांबली. आता तिथं ह्याच्या तुलनेनं अत्यंत कमी मणीगळ आहे. त्याचं कारण थोडी मणीगळ होते पण ते जे स्टेम नेक्रॉसिस झालेलं आहे, जिथल्या बगला काळ्या देठ काळी पडलेले तेवढंच गळतं. बाकी जी नॅचरल गळ व्हायला लागली होती ती पूर्णपणे तिथं थांबलेली आहे. त्यामुळं अर्धा ml प्लॅनोफिक्स 1 लिटर पाण्यासाठी घेऊन एक गाळा मारला आणि त्याचा रिझल्ट हे आपल्याला चांगला आलेला आहे. त्याचबरोबर आता तेच प्रयोग संपूर्ण बागाला आपण करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, पहिल्या वर्षी बुडं छोटी आणि भरपूर अशा पद्धतीचा माल, त्यामुळं प्रत्येक मण्यापर्यंत किंवा जी पाकळीबाज घड आहेत त्या पाकळीच्या प्रत्येक टोकापर्यंत अन्नद्रव्याचं वहन होत नसल्यामुळं तेथील देठ काळी पडली आणि स्टेम नेक्रॉसिस हा प्रकार घडला. त्यामुळं ह्याच्या रसवाहिन्या आणि जलवाहिन्या एकदम व्यवस्थित चालण्यासाठी आपण 105 दिवसापासून कॅल्शियम, बोरॉन आणि मॅग्नेशियम याचा स्प्रे देखील प्रतिबंधक उपाय म्हणून घेतोय. आणि त्याचा सुद्धा परिणाम अतिशय चांगला ह्या बागेमध्ये जाणवला. फक्त होणारं जे स्टेम नेक्रॉसिस झालेलं आहे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा उपाय नाही. फक्त इथून पुढं ते प्रमाण कमी व्हावं ह्यासाठी आपण तो स्प्रे घेतलाय. जास्त जी गळ होत होती ती गळ टाळण्यासाठी प्लॅनोफिक्स अर्धा ml चा वापर प्रायोगिक तत्वावरती एक गाळ्याला केला. रिझल्ट व्यवस्थित वाटला, त्यामुळे आता पूर्ण बागेला आपण तो घेणार आहे. हे करत असताना पाण्याचं देखील अत्यंत व्यवस्थित नियोजन आता केलंय. मापात पाणी अतिशय व्यवस्थित दिल्यामुळे तिथं देखील बागेवरती चांगल्या पद्धतीचा आता फरक जाणवत आहे. बागेचा लोड वर्ष पहिलं, बुडं लहान, एवढं सगळं असताना ही येणारी अडचण आणि ह्या अडचणीची कल्पना आपल्याला होती. युवा शेतकरी म्हणून इतर युवा शेतकऱ्यांना द्राक्ष बागेचा तुमचा अनुभव सांगा त्या संदर्भातला. पहिल्या वर्षाची बाग असल्यामुळे बुडे लहान असल्यामुळे माल थोडा जास्त झाला, तो कमी पाहिजे होता. ही समस्या जाणवली नसते. बरोबर, माल व्यवस्थित मापात कमी माल ठेवला तर ही समस्या थोडीशी पुढे जाणवली नसते. आणि माल कमी असता तर माल आणखीन चांगला बनला असता. हा ते विनाकारण टाकून द्यायची वेळ खाली बाकी जमा. धन्यवाद.